बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज प्रचंड उत्साहात साजरी झाली। भगव्या पताका, भगवे ध्वज, पोवाड्यांचे सूर अशा जल्लोषी वातावरणात आज कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही शिवजयंती साजरी झाली। आपल्या जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांमध्ये चैतन्याचं वातावरण होतं। शिवजयंती निमित्त शहरातील संस्था संघटनांकडून दिवसभर विविध उपक्रम पार पडले। तसंच सायंकाळच्या सत्रात सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। शिवजयंती निमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात भगवं वातावरण तयार झालं होतं। शिवाजी पेठ, शिवाजी चौक, निवृत्ती चौकासह शहरातील विविध चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। गल्लोगल्ली भगव्या पताकाही लावण्यात आल्या होत्या। ऐतिहासिक पन्हाळा गडासह विशाळ गडावरूनही शिवज्योत नेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी होती। कोल्हापुरातील छत्रपती ट्रस्टच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा आयोजित केला होता। शहराच्या प्रमुख मार्गावरून वाद्याच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्याला श्रीमंत शाहू महाराज, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, यशराजे छत्रपती यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी सहभागी झाले होते। श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शाहू समाधी स्थळावरही अभिवादन करण्यात आलं। शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महिलांनी पाळणा गीत सादर केलं। दरम्यान शुक्रवार पेठ आणि उत्रेश्वर पेठेतील लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवजन्मकाळ सोहळ्यात सहभाग घेतला। यशश्री घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींनी शिववंदना सादर केली। यावेळी श्रीमंत शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के मंजुलक्ष्मी, आर के पोवार, राष्ट्रवादीचे शरद पवार गट जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, माजी महापौर महादेवराव आडगुळे, मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, जयेश ओसवाल, अशोक जाधव, आदिल फराज, फिरोज सरगूर, किशोर घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पंचगंगा विहार मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। बाळूमामा देवस्थानचे प्रशासक शिवराज नायकवडी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक किरण शिराळे, बाबा धनवडे, बाबासो ठोकळे, सर्जेराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। पंचगंगा नदीत बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवणारे हणमंत पाटील, महेश डफळे, उदय निंबाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला। पंचगंगा प्रदूषण प्रश्नी बी न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवणारे वृत्तसंपादक विजय कुंभार आणि मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पशुवैद्यकीय डॉक्टर सुनील काटकर यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला। यावेळी पंचगंगा विहार मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पुष्पहार अर्पण केला। यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी भगवे फेटे घालून उपस्थित होते। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची भवानी माता रूपात मनोहारी पूजा बांधण्यात आली होती। स्वराज्याच्या लढाईसाठी महाराजांना देवी तलवार देत असल्याची ही पूजा संजीव मुनीश्वर, सुशील कुलकर्णी, रवी माइणकर यांनी बांधली होती। देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। श्री अंबाबाई भक्त मंडळानंही शिवजयंती साजरी केली। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगल साळोखे, प्रकाश देसाई, महापालिकेचे इस्टेट विभाग अधिकारी मनोज अतिग्रे, सामाजिक कार्यकर्ते अमृत दिवसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनंही छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। पोलीस मुख्यालयातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उप अधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक राजकुमार माने, रोहन कुलकर्णी, करण कांबळे, कुणाल घाटगे, गणेश सनदी, प्रवीण वगरे, प्रतीक जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आलं।
वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून विद्यापीठ परिसरात ढोल ताशांच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली. भगवे फेटे परिधान केलेल्या तरुणाईमुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरली. झांज पथक, लेझिम, प्रात्यक्षिकं, जरीपटका यासह सुमारे 2 तास अनेक कलाविष्कारांचं सादरीकरण झालं. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहानं विद्यापीठ परिसर शिवमय झाला होता. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, डॉक्टर सरिता ठकार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवरायांची 394वी जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं. शिवरायांची 394वी जयंती आणि 350वा राज्याभिषेक दिन यावर्षी साजरा होत असतानाच आपल्याला कोल्हापुरात जिल्हाधिकारी म्हणून येण्याचं भाग्य लाभलं, असं येडगे यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मोहिनी चव्हाण, वर्षा पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मावळा ग्रुपच्या वतीनंही शिवजन्मकाळ सोहळा आणि पाळणापूजन पार पडलं. मधुरिमा राजे छत्रपती आणि जयश्री जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर दस्मिता जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, भारती पोवार, बाबा पार्टे, उमेश पवार यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. सरिता सासने यांच्यासह मान्यवरांनी शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी आरती वाळके, बरखा पाटील, अलका कोळेकर, प्रमिला भोसले, स्मिता हराळे, संस्कृती वरुटे, गीता भोसले, उषा महेंद्रकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. पार्श्वनाथ बँकेतही शिवजयंती साजरी झाली. बँकेचे चेअरमन शंकर पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील, जालिंदर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती निमित्तानं कोल्हापुरातील शुभम अंजनेकर या कॅमेरामननं बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर इथल्या राजहंस गडाचं ड्रोनद्वारे चित्रीकरण केलंय. या तरुणानं सकाळच्या सत्रात अगदी दाट धुक्यानं वेढलेल्या या गडाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलंय. तसंच या गडावर असलेल्या 52 फुटी छत्रपती शिवरायांच्या मंदिरामध्ये देवदेवतांसोबत सन्मान दिलेल्या मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरामध्ये शिवजन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते पाळणा पूजन करण्यात आलं. यावेळी उद्योजक सत्यजित जाधव यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यमान्यता प्राप्त तैलचित्राला आकर्षक सजावट करण्यात आली होती.